लाडकी बहीण योजना, लाडक्या ताईंनो, बघा तुम्हाला कुणाला आज पैसे आले आहेत का? एकदा पटपट एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. लाडक्या ताईंनो, डिसेंबर महिन्याचे पैसे सव्वा हप्ता कुणाकुणाला जमा झालाय एकदा मला पटपट एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. कारण की आज या ठिकाणी शेवटची तारीख होती या महिन्याची आणि मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं होतं डिसेंबर महिन्याचे पैसे आम्ही या ठिकाणी निवडणुका झाल्या की लगेच देणार आहोत, याच महिन्यामध्ये देणार आहोत. त्याच्यामुळे 6व्या हप्त्याचे पैसे या महिन्यात भेटणार होते असे मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः सांगितलेलं आहे. तर आपल्याला कुणाला आज पैसे आले आहेत का? एकदा पटपट एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. लाडक्या ताईंनो, तुम्हाला आज 6वा हप्ता मिळाला आहे का? लवकर कुणाला भेटला असेल तर पटपट एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. कारण की मुख्यमंत्री साहेबांनी अगोदरच तजवीज करून ठेवणार आहोत अशा स्वरूपाची सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. पुढच्या 12 महिन्याचे पैसे आम्ही ऑलरेडी बँकेला सुपूर्द केले आहेत अशा स्वरूपाची पण त्यांनी घोषणा केली होती. त्या ठिकाणी बिल पण मंजूर झाले होते. त्याच्यामुळे सर्वांचे आज आपल्याला गोष्टी चेक करायच्या आहेत. जर कुणाला पैसे आले असतील 6व्या टप्प्याचे 6व्या हप्त्याचे तर एकदा कमेंट बॉक्स मध्ये पटपट सांगायचंय. आणि बऱ्याच ताई म्हणत असतील की सर तुम्ही हे म्हणत आहेत त्याला काही पुरावा आहे का? हो, तुम्हाला आता पुरावा दाखवतो. डायरेक्ट मुख्यमंत्री साहेब काय म्हणले होते, काय त्यांनी काय गोष्टी केल्या होत्या, एकदम तुम्हाला पुराव्यासहित दाखवतो. कारण की असं नको व्हायला की सर तुम्ही खोटं बोलतायत का, तुम्ही चुकीची माहिती देतात का, असं नको व्हायला. म्हणून मी काही बोलणार नाही. आता मुख्यमंत्री साहेब काय बोलणार आहेत ते तुम्ही स्वतः ऐकायचे. चॅनलला नवीन असताल तर सबस्क्राईब करून ठेवा. कारण की सत्य घटना खऱ्या गोष्टी तुम्हाला मार्गदर्शन मी करत असतो. त्याच्यामुळे सर्वांनी व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचंय आणि चॅनलला नवीन असताल तर सबस्क्राईब करून ठेवायचंय. चला सगळ्यात पहिले तुम्हाला व्हिडिओ दाखवतो. झाल्यावर 23 नोव्हेंबरला निकाल झाला की डिसेंबरचे पैसे तुमच्या खात्यामध्ये आम्ही टाकणार. बघा तुम्ही डायरेक्ट ऐकला असेल, मी पूर्ण व्हिडिओ दाखवणार आहे. मी या ठिकाणी काहीच बोलणार नाही. जे मुख्यमंत्री साहेब म्हणतील ते तुम्हाला मी आता सांगणार आहे. त्यांनी सांगितलंय 23 नोव्हेंबरला मतदान झालं की लगेच आम्ही डिसेंबरचे पैसे टाकणार आहोत असं मुख्यमंत्री साहेबांनी म्हणले. आता पुढे काय म्हणतात ते स्वतःच ऐका. आणि फक्त डिसेंबर नाही, पुढच्या पूर्ण कालावधीचे पैसे त्याचं नियोजन आम्ही केलेलं आहे. आणि तुम्हाला मी आता जाहीरपणे सांगतो, हा एकनाथ शिंदे आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्रजी अजितदादा आम्ही ठरवलंय की आमच्या लाडक्या बहिणींना फक्त 1500 वर नाही ठेवायचं. तुम्ही ताकद दिली तुमचे पैसे वाढणार. 1.5चे 2, 2चे 2.5, 2.5चे 3, त्याहीपेक्षा जास्ती. बघा मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः सांगितलेले जर तुम्ही आम्हाला निवडून आणलं तर आम्ही हे 1,500चे 2,000, 2चे 2.5, 2.5चे 3,000 करणार. आणि आपण सगळ्यांनी मिळून, सगळ्या लाडक्या ताईंनी मिळून या ठिकाणी दादांना, सगळ्या तिन्ही दादाला आपण निवडून आणलेले. सरकार या ठिकाणी लाडक्या ताईंचं झालेलं आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी वचनपूर्ती आज होण्याची शक्यता आहे का आपण सगळ्यांनी बघणार आहोत. आणि फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे मुख्यमंत्री पद कोणाला भेटणार आहे अजून या ठिकाणी तिढा तो संपलेला नाहीये. बरेच जण आता चर्चा चालू आहे. त्याच्यामुळे मुख्यमंत्री पदाची अजून शपथ घेतलेली नाहीये. त्याच्यामुळे आज जर पैसे आलेत का नाही आपल्याला ते चेक करायचंय. ज्या कोणत्या ताईला आतापर्यंत पैसे आले असतील तर कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. नाव सांगा, जिल्हा सांगा आणि आज किती रुपये आले कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. आणि महत्वाची गोष्ट, चुकीच्या फेक गोष्टी कुणी सांगू नका. खरंच पैसे आले असतील तर सांगायचंय. चुकीच्या गोष्टी सांगायच्या नाहीत की बाबा सर मला पैसे आले. कोणी असे चुकीच्या गोष्टी पसरवतात, फेक गोष्टी, फेक न्यूज पसरवतात. त्यांनी कृपया करून फेक न्यूज टाकू नका, फेक गोष्टी सांगू नका. खरंच ताईंनो जर तुम्हाला पैसे आले असतील तर हो म्हणून सांगा. नसतील आले तर तुमचं नाव सांगा, जिल्हा सांगा आणि पैसे आले नाही असं म्हणून सांगायचं आहे. सगळ्यात लक्षात घ्या, कोणी खोट्या गोष्टी सांगू नका. ज्या गोष्टी खऱ्या आहेत त्याच गोष्टी सांगायच्या आहेत. व्हिडिओ आपण आता पूर्ण बघूया. तुम्हाला बळ दिलं तुम्ही तर ते वाढतील. आणि आमच्या लाडक्या बहिणींना आम्हाला लखपती झालेलं बघायचं आहे. लखपती हे आमचं स्वप्न आहे. मोदीजींची लखपती दीदी योजना, ड्रोन दीदी योजना, उज्ज्वला जनधन योजना अशा अनेक योजना आहे. आणि त्याच्यामध्ये माझी लाडकी बहीण योजना ही देखील सुपरहिट झाली. म्हणून त्यांच्या पायाखालची
वाढत सरकली आहे. 3 गॅस सिलेंडरचे अनुदान मिळालं का महेश? 3 गॅस सिलेंडरचं अनुदान झालं. 3 गॅस सिलेंडर पण तुम्हाला आम्ही दिले, त्याचंही अनुदान मिळणार आहे. बघा लाडक्या ताईंनो, तुम्ही सगळ्यांनी व्हिडिओ बघितला असेल. या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी अजून एक मोठी गोष्ट सांगितली, ती म्हणजे तुम्हाला सबसिडी, 3 गॅसची सबसिडी देखील भेटणार आहे. बघा या ठिकाणी प्रत्येक वर्षाला 3 गॅस सिलेंडर तुम्हाला मोफत स्वरूपात भेटणार आहेत. अशा स्वरूपाची ही मोठी बातमी आहे. तर कोणत्या कोणत्या ताईला आतापर्यंत गॅस सिलेंडरच्या 3 हप्त्याचे म्हणजे जवळजवळ 2,500 रुपये कोणाकोणाला भेटलेत एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा. प्रत्येक महिन्याला तुम्हाला 830 रुपये म्हणजे प्रत्येक या 3 हप्त्यापैकी एक हप्ता असणारे 830 रुपयाचा, असे 3 हप्त्याचे मिळून जवळजवळ 2,500 रुपये होतात. तर कोणत्या कोणत्या ताईला 2,500 रुपये भेटलेले आहेत कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे. कारण की हा शेवटचा महिना, आता डिसेंबर महिना म्हणजे शेवटचा महिना, आणि डिसेंबर महिन्यामध्ये तुम्हाला पूर्णच्या पूर्ण पैसे भेटायला पाहिजेत. कारण पूर्ण वर्ष झालेलं आहे आणि 3 हप्त्याचे पैसे आता एकत्र तुम्हाला 2,500 रुपये भेटणार आहेत. मुख्यमंत्री साहेबांनी सांगितले आचारसंहिता आता संपलेली आहे, निवडणुका संपलेल्या आहेत, सरकार आपलं आलेलं आहे, वर केंद्रात पण आपलं सरकार आहे. त्याच्यामुळे सर्व लाडक्या ताईंचं हे सरकार आहे आणि लाडक्या ताईंचं सरकार असल्यामुळे सगळ्या ज्या योजना आतापर्यंत कशामुळे बंद होत्या, तुमच्या आचारसंहितामुळे, निवडणुकामुळे बंद होत्या, त्या सगळ्या आता योजना चालू होणार आहेत आणि तुम्हाला पैसे भेटणार आहेत. तर लाडक्या ताईंनो, कुणाकुणाला 2,500 रुपये हवेत एकदा गॅस सिलेंडरचे सांगायचंय. कारण की जर तुमच्या नावावर, लक्षात घ्या ताईंनो, एवढ्या साऱ्या ताई, लाडक्या ताई या ठिकाणी जॉईन केलेल्या आहेत, बघत आहेत. लाडक्या ताईंनो, गॅस सिलेंडर तुमच्या नावावर असणं खूप गरजेचं आहे. कोणत्या कोणत्या ताईच्या नावावर गॅस सिलेंडर आहे एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. जर तुमच्या घरामध्ये कुणी वडिलांच्या नावावर, भावाच्या नावावर, पतीच्या नावावर जर गॅस सिलेंडर असेल ते तुमच्या नावावर करून घ्यायचं, लवकरात लवकर करून घ्यायचं आहे. याला काही पैसे लागत नाही. तुम्ही फॉर्म भरायचा, आधार कार्डची झेरॉक्स द्यायची, डायरेक्ट तुमचं तिथं गॅस सिलेंडर तिथं डायरेक्ट तुम्हाला काय होणार, तुमच्या नावावर अकाउंट होणार आहे. आणि जे तुमचं डीबीटी बँक आहे तीच डीबीटी बँक तुम्हाला त्या ठिकाणी जोडायची. पतीची डीबीटी बँक जोडायची नाहीये, तुमची डीबीटी बँक त्या ठिकाणी जोडायची. असं केल्यानंतर तुम्हाला 2,500 रुपये या ठिकाणी प्रत्येक वर्षाला भेटणार आहेत. लाडक्या बहिणींनो, ही खूप मोठी बातमी तुमच्यासाठी या ठिकाणी मी सांगितलेले. तर लाडक्या ताईंनो, हे झालं गॅस सिलेंडरचे तुम्हाला पैसे भेटणार आहेत. त्याचबरोबर तुम्हाला लाडक्या बहिणीचे देखील आता 1,500 रुपये भेटतील का 2,100 रुपये भेटतील, तुम्हीच मला एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा की आज कुणाला पैसे भेटले आहेत का. लक्षात घ्या, जर तुम्हाला 1,500 रुपये जरी भेटले, काही काळजी करू नका. जे उरलेले 600 रुपये असतील ते परत पुढच्या बजेटच्या वेळेस ते सँक्शन होईल, एकदम तुम्हाला सगळे ते पैसे भेटणार आहेत. जसं की तुम्हाला लक्षात घ्या, मागच्या वेळेस पण त्यांनी सांगितलं होतं की कोणत्या कोणत्या ताईला पैसे आले नसतील तर एकदम 7,500 रुपये त्यांनी टाकले होते. 3 या ठिकाणी डायरेक्ट 5 हप्त्याचे पैसे टाकले होते. त्या स्वरूपात जरी तुम्हाला 1,500 रुपये, बघा लक्षात घ्या, पुढच्या 12 महिन्याचे पैसे त्यांनी 1,500 रुपयांनी लावलेले आहेत, मंजूर केलेले आहेत. आणि तेच पैसे जर तुम्हाला आता भेटायचे असतील तर तुम्हाला फक्त 1,500 भेटतील. पण 2,100 रुपये तुम्हाला जे भेटणार होते वचनपूर्तीनुसार, ते 600 रुपये तुम्हाला नंतर पुढच्या बजेट मध्ये या ठिकाणी भेटू शकतात. या ठिकाणी ज्यावेळेस पुढचं बजेट मांडलं जाईल त्या ठिकाणी पैसे मंजूर केले जातील. त्यावेळेस जेवढे तुमचे पैसे आता डिसेंबर महिन्यापासून पुढच्या बजेट पर्यंत जे 600 रुपये ऍड होतील ते सगळे पैसे तुम्हाला एकत्र स्वरूपात नंतर भेटणार आहेत. काळजी करू नका. असं समजू नका की बाबा सर 2,100 रुपये तुम्ही म्हणला होतात, मुख्यमंत्री साहेब पण 2,100 रुपये म्हणले होते, मग आम्हाला 2,100 रुपये का नाही आले, आम्हाला 1,500 रुपये का आले. तर त्याचं कारण पण मी तुम्हाला सांगून ठेवले आहे की लाडक्या ताईंनो, बघा बजेट मागच्या वेळेस ज्यावेळेस बजेट मांडलं होतं, ही लाडकी बहीण योजनेचे पैसे मांडले होते, त्यावेळेस मंजुरी 1,500 रुपयाला भेटली होती. पुढचं बजेट जोपर्यंत येत नाहीये, अर्थसंकल्प पुढचा येत नाहीये, तोपर्यंत या ठिकाणी योजना बदलत नसते. पुढच्या वर्षापर्यंत तुम्हाला या ठिकाणी 1,500 रुपये भेटणार आहेत. पण वचनपूर्तीमध्ये त्यांनी सांगितलं 2,100 रुपये भेटणार आहेत. त्याच्यामुळे जे 600 रुपये तुमचे सरकारकडे बाकी
बाकी आहेत असं समजा की सरकारकडे तुमचे 600 रुपये प्रत्येक महिन्याचे बाकी आहेत आणि ते पुढच्या अर्थसंकल्प मंजूर झाल्यानंतर तुम्हाला पैसे भेटणार आहेत. त्याच्यामुळे काळजी करू नका. ज्या काही अवघड गोष्टी असतात त्या सोप्या करून तुम्हाला मी सांगायचा प्रयत्न करत असतो. लाडक्या ताईंनो, लाडक्या दादाचे व्हिडिओ दररोज पाहायचा. तुम्हाला दररोज मी मार्गदर्शन करत आहे. आणि कुणाला संजय गांधी या ठिकाणी संजय गांधी निराधार योजनेचे पैसे भेटत असतील आणि परत लाडक्या बहिणीला पण फॉर्म भरला असेल तर अशा कोणी ताई आहेत का मला एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. कारण की नियम बदललेले आहेत, लाडक्या बहिणीचे नियम बदलले आहेत. त्याच्यामुळे आज आपण इथेच थांबूया. काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये पटपट विचारायचे आणि व्हिडिओला सर्वांनी लाईक केल्याशिवाय जायचं नाही. पटपट व्हिडिओला लाईक करा आणि जर आज तुम्हाला पैसे आले तर सगळ्यांनी पटपट मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. तर इथेच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.